नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 5 ते 6 वर्षाच्या मुलीचा लेहंगा चोली ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे। याच्यामध्ये फक्त वरचं टॉप पार्ट आहे त्याचं कटिंग दाखवलेलं आहे आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे आणि ह्याचा जो खालचा लेहंगा आहे त्याचा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केलेला आहे। तो चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल, तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता। तर व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। ही माप अंगावर घेतलेली आहे त्याच्यामुळे थोडाफार चेंज असू शकतो। तर इथे मी 4 फोल्ड मध्ये अस्तर घेतलेला आहे 4 पदरी आणि त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साइडला आहे। इथे फ्रंट आणि बॅक सोबतच कटिंग करणार आहे। तर इथे टॉप पार्टची उंची घेतलेली आहे। पहिली टॉप पार्टची उंची आहे 11 इंच तयार, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलं, 12 इंचावर मार्किंग करून घेतलं। इथेही 12 इंचावर मार्किंग करून घेतलं। ही लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। इथून शोल्डरचं मार्किंग करायचं वरच्या लाईनला, तर 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। समांतर अंतरावर 4.5 इंचावर मार्किंग केलं। तिथून खाली आर्महोलचं मार्किंग केलं 5 इंचावर आणि ह्या 2 लाईन ड्रॉ करून घेतल्या। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं, तर चेस्ट आहे इथे 22 इंच, त्याचा चौथा भाग होतो 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कमरेचं मार्किंग करायचं, तर मी इथे 22 इंच कंबरच्याच मापाने मार्किंग केलेलं आहे। 5.5 इंच ते आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलंय। यामध्ये जर तुम्हाला फ्रंट आणि बॅकला टक्स टाकायचे असतील तर 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे बॅक आणि फ्रंटच्या टक्ससाठी। तर ह्या 2 लाईन मी सरळ केल्या। कमरेच्या बाजूने इथे अर्धा इंच वरती मार्किंग केलं आणि हा गोलाकार असा आकार दिलाय। आता आर्महोलचा आकार द्यायचा आहे, तर हा स्लीवलेस ब्लाउज आहे त्याच्यामुळे मी 1 इंच क्रॉस घेतलाय आणि इथून असा आर्महोलचा गोल शेप दिलेला आहे। तर दोन्ही फ्रंट आणि बॅकचं मी सेमच ठेवणार आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच आणि राहिलेली शोल्डर पट्टी असेल। तर इथे फ्रंटचा गळा जो आहे तो 3.5 इंच तयार आहे, तर 4 इंचावर मी मार्किंग केलं। खाली सुद्धा इथे 1.25 इंच गळा रुंदी घेतली खाली आणि हा असा गळ्याचा इथे शेप दिलेला आहे। गळ्याचा आकार थोडासा पसरवून दिलेला आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित दिसेल। केलेल्या मार्किंग प्रमाणे ह्याचं कटिंग करून घ्यायचं आणि फ्रंट आणि बॅकचा हा पार्ट आपल्याला मिळेल। आता हे 2 वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे, फ्रंट आणि बॅकचा। फ्रंटचा जसा आकार आहे गळ्याचा त्याप्रमाणे कटिंग करून घेतलं। आता बॅकच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे। बॅकच्या गळ्याचं मार्किंग करण्यासाठी इथे गळा रुंदी घेतली वरच्या बाजूने 1.5 इंच आणि वरून गळा टाकलेला आहे 8 इंचावर मार्किंग केलं। हा बॉक्स असा ड्रॉ केला, इथे 2 इंच घेतलेला आहे। हा बॉक्स ड्रॉ केला आणि इथे असा व्ही शेप दिलेला आहे, थोडासा पसरवून दिलेला आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेतलं आणि इथे पण मध्ये कटिंग करून घेतलं। हे बॅक हुकचं बनवणार आहे मी, तर हे अशा प्रकारे दिसेल। आता मेन जो पीस आहे तो सुद्धा याच्या मापाचा कटिंग करून घ्यायचा आहे, तर इथे मी हा कटिंग करून घेतला। फ्रंट पार्ट साठी पहिल्यांदा हा पार्ट घेतलेला आहे, थोडं साइडने एक्स्ट्रा ठेवलेला आहे। फ्रंट पार्ट त्याच्यावर ठेवला। गळ्याची बाजू आणि जी आर्महोलची बाजू आहे तिथे 1 पेरचं मार्जिन ठेवून हे स्टिच करायचंय आणि खाली कमरेच्या बाजूने अर्धा इंचचं मार्जिन ठेवून हे स्टिचिंग करायचं आहे। तर हा स्टिच करून झाला हा पार्ट। आता गळ्याचा आकार कट करून घेतला आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे छान पलटी होईल ते। आर्महोलच्या बाजूने सुद्धा 1 पेरचं मार्जिन ठेवून स्टिच केलं, त्याला पण छोटे छोटे कट दिले आणि कमरेच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून स्टिच केलं। आता हा भाग पलटी करून घेतला, तर हा फ्रंट पार्ट एकदम फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे। आता असंच बॅक पार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवले, त्याच्यावर जो पाठीमागचा भाग आहे तो ठेवलेला आहे। गळ्याची बाजू, कमरेची बाजू आणि आर्महोलची बाजू तिथे स्टिच करून घ्यायचे। एक्स्ट्राचे जे आहे त्याला कटिंग करून घ्यायचे आणि त्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आर्महोल आणि गळ्याच्या तिथे। दोन्ही पार्टला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। आता फ्रंटचा जो पार्ट आहे तो मी सरळ करून घेतलाय। हा जो पार्ट आहे तो सरळ करून घ्यायचा नाहीये, इथे इनविजिबल शोल्डर कसे जोडायचे हे सांगणार आहे। इथे आता फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे, हा फ्रंटचा पार्ट सरळ करून घेतलेला आहे आणि बॅकचा पार्ट उलटाच ठेवलेला आहे। तर ही जी शोल्डरची पट्टी आहे त्याच्यामध्ये ही शोल्डरची पट्टी घालून घ्यायची आहे आपल्याला, तर इथून ही घालून घ्यायची आहे। सरळ बाजू एकमेकांकडे आली पाहिजे अशा प्रकारे ही घालून घ्यायची आहे।
आणि व्यवस्थित ती जी पट्टी आहे तर तेवढी व्यवस्थित ती बसली पाहिजे, तिथे चून वगैरे पडली नाही पाहिजे आणि एकसारख्या अंतरावर ही एकमेकांमध्ये घालून घ्यायची आहे। आणि ही घातल्यानंतर त्याला अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे। सरळ बाजूकडे सरळ बाजू आली पाहिजे अशा प्रकारे ठेवून स्टिच करायचं आहे। इथे बघू शकता। आता हे पण दुसरी पट्टी जी आहे ती दुसऱ्या भागाला जोडून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता सरळ बाजूकडे ही सरळ बाजू आली पाहिजे। ही पट्टी अशी थोडीशी फोल्ड केली आणि इथे मध्ये जो गॅप आहे तिथून ही घालून घेतली। इथे पण व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची, चून पडली नाही पाहिजे। आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून इथे स्टिच करून घ्यायचे। तर हे अगदी इनविजिबल शोल्डर जोडले जातात आणि आतल्या बाजूने फिनिशिंग खूप सुंदर येते। तर इथे स्टिचिंग करून घेतलं। आता हा भाग सरळ करून घेतला तर पाहू शकता अशा प्रकारे इथे इनविजिबल शोल्डर जोडले जातात आणि फिनिशिंग आपली छान येते। आता संपूर्ण जो टॉप पार्ट आहे त्याला चारही बाजूने स्टिच करायचं आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा टॉप पार्ट आपला तयार झाला। आता ह्याला हुकायची पट्टी लावण्यासाठी 3 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे। आपली जी डावी बाजू आहे तर त्या साईडला मी आयची पट्टी बनवणार आहे। तर 3 इंचाची पट्टी खाली सरळ ठेवली आणि त्याच्यावर हा पार्ट ठेवून स्टिच केलं। नंतर दोन्ही बाजूने असं फोल्ड केलेलं आहे। परत एकदा थोडंसं फोल्ड केलं आणि ही पट्टी आपल्याला बाहेरच फोल्ड करायची आहे। तर जिथे जोडलंय मी तिथपर्यंतच ही पट्टी फोल्ड केली आणि एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। इथे मी मशीनवरच आय ह्याला करणार आहे। शिलाई चांगली लॉक करून घ्यायची। तर ही आयची पट्टी जोडून झालेली आहे। आता जी उजवी बाजू आहे तिथे हुकची पट्टी लावून घेण्यासाठी 2.5 इंचाची पट्टी कट करून घेतली। मेन फॅब्रिकवर ही पट्टी ठेवलेली आहे आणि वरच्या आणि खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे फोल्ड करण्यासाठी। परत ती सरळ करून घ्यायची आणि त्याच्यावर दाब शिलाई करून घ्यायची। दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित आणि परत एकदा फोल्ड करून पूर्णपणे आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आहे आणि अगदी कडेने स्टिच करून घ्यायचे। दाब शिलाई द्यायची, चांगली शिलाई लॉक करायची आहे। तर असा हा पार्ट बॅकचा तयार झाला। बघू शकता छान नेक इथे तयार झालेला आहे। बॅक पार्ट फ्रंट पार्टच्या सेंटर पासून ठेवायचं आणि जे एक्स्ट्राचं असेल ते कटिंग करून घ्यायचे। दोन्ही बाजूचे एक्स्ट्राचं पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे। थोडा थोडा इथे निघालेला आहे। त्याच्यानंतर साइडने शिलाई करून घ्यायची आहे। पहिल्यांदा सरळ बाजूने शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूने। मग हा पीस उलटा करायचा आहे आणि आतमध्ये फिटिंगचं मापाप्रमाणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी इथे दाब शिलाई वगैरे दिली नाही आर्महोलच्या बाजूला, गळ्याच्या बाजूला। तुम्हाला हवी असेल तर देऊ शकता। याच्या स्कर्टचं कटिंग आणि स्टिचिंग याच्या आधी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। इथे आता फिटिंगच्या मापाप्रमाणे मी इथे फिटिंग करून घेतली आणि त्याला एक्स्ट्राच्या 2-2 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेतलेल्या आहेत। हुक आय करून घ्यायचे त्याला, मशीनवरच मी इथे आय करून घेतलेला आहे। तर इथे पण चेस्टचं मार्किंग करून घेतलं आणि फिटिंगचं माप टाकून घेतलं। तर हा आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे। याला सुंदर लुक येण्यासाठी बो तयार करून घेतलेला आहे। तर जे प्लेन फॅब्रिक आहे ब्लाउज पीस मधलं तेच मी इथे वापरलेलं आहे। 14 बाय 3.5 इंचाची इथे पट्टी घेतलेली आहे। तिला उलट्या साईडने फोल्ड करायची, उलटी बाजू वरती आली पाहिजे, सरळ बाजू आतमध्ये। मध्ये थोडंसं अंतर तसंच ठेवायचं आहे, त्या जागेवर स्टिच करायचं नाहीये। ह्याला सगळीकडून स्टिच केल्यानंतर त्याचे कॉर्नर थोडेसे कट करायचे आणि जी मध्ये थोडीशी जागा ठेवली होती तिथून हे सरळ करून घ्यायचे। सरळ केल्यानंतर त्याची टोकं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आणि टोकं बाहेर काढल्यानंतर जो मध्ये रिकामी जागा सोडली होती आपण तिथे परत स्टिच करून घ्यायचे। हे स्टिचिंग झाल्यानंतर याला सेंटरला फोल्ड करायचं, एकला मार्किंग करून घ्यायचं आणि तिथे त्याच्या अशा बारीक प्लेट्स घालत त्याचा बो तयार करून घ्यायचा। याला सुई दोऱ्याने स्टिच करून घ्यायचं आणि त्याच्यावर अर्धा इंचाची एक पट्टी लावून घ्यायची। त्याच्यानंतर खालची पट्टी तयार करण्यासाठी इथे ही पट्टी घेतलेली आहे। त्याचं माप आहे 16 बाय 4 इंच। ही पट्टी उलट्या बाजूने फोल्ड करायची पहिली। त्याचं सेंटर पॉइंट इथे मार्किंग करायचंय आणि सेंटर पासून अर्धा इंच अंतरावर
आणि बॉटमला 1.25 इंच अंतरावर अशी क्रॉस टिप मारून घ्यायची, त्याच्यामुळे त्याचा लुक छान येईल। दुसऱ्या बाजूला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। याला सुद्धा मध्ये थोडीशी जागा ओपन ठेवायची आहे सरळ करण्यासाठी आणि टिप मारून घ्यायची आहे। हे जे कॉर्नर आहे तिथे क्रॉस टिप द्यायची आहे आणि मग ही जी लाईन ड्रॉ केली त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं। मध्ये थोडीशी जागा तशीच ठेवायची आहे सरळ करण्यासाठी। आता ह्याला स्टिचिंग केल्यानंतर मध्ये जी जागा रिकामी आहे तिथून सरळ करून घ्यायचे। जे ओपन आहे तिथं स्टिच करून घ्यायचे आणि ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि बो त्याच्यावरती लावून घ्यायचा आहे। हे सगळं हाताने स्टिच करायचं आहे आणि बॅक साइडला हा बो स्टिच करून घ्यायचा आहे। हे सुई दोऱ्याने सगळं करायचं आहे। तर असं मी इथे फोल्ड केलं आणि हे याच्यावर लावून घेतलं, तर बघू शकता याच्यामुळे याचा लुक खूप सुंदर येईल। आणि हे असं इथे लावून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर असा हा आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे। 5 ते 6 वर्षाच्या मुलीच्या मापाचा हा ड्रेस तयार झालेला आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद।